हॅलो, जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. कसे आहे सर्वजण? चला तर आज थोडं देवाला स्नान वगैरे घालायचं होतं आणि मंदिर पण पूर्ण साफ करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे थोडीशी पावडर घेतली आणि गरम पाणी घेतलं आणि मंदिर पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. नंतर एकदम क्लीन निघते यानं आपलं घर आणि मंदिर पण स्वच्छ मी यानेच करते पावडरच्या पाण्याने. नंतर पूर्ण साफ केलं, बघू शकता तुम्ही एकदम व्हाईट आणि शुभ्र पांढरं दिसतो. नंतर थोडं अजून दुसरं पाणी बदलून थंड्या पाण्यानं पुसून घेतलेलं आहे. नंतर तुम्ही बघू शकता किती चक दिसते. नंतर अशाच प्रकारे सर्व देवाचे कपडे वगैरे सर्व साफ करून घेतले आणि दुसरे कपडे टाकलेले आहे, कारण 2-3 दिवस झाले की मी बदल करून टाकते. नंतर हे देवाचं जुनंच आहे आमचं, ते ठेवलेलं आहे आणि देवाला स्नान करून बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात आमचे कृष्ण भगवान. नंतर अशा प्रकारे सर्व देव ठेवले आणि हे थोडीशी मांडणी होती, हे पण साफ करून घेतलेली आहे आणि थोडे फुलं होते ते पण साफ करून घेतले आहे. खूप धूळ झाली होती. म्हटलं चला तर याला पण सर्व व्यवस्थित केलेलं आहे. मला बदलवायचा होता कळस, पण कळससाठी माझ्याकडे पानं नव्हते, त्याच्यामुळे तो आज काही हे निघाला होता. उद्या मी त्या कळसला बदलून टाकणार आहे. नंतर पूर्ण छानशी अशी देवपूजा झाली, बघू शकता. आणि थोडं मला काम होतं किचनमध्ये, आज होता उपवास, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे मुलांसाठीच बनवायचा होता. नंतर थोडं बनवलं आणि मला इकडे कॉफी करायची होती, तर म्हटलं चला थोडं आपण कॉफी तर दूध वगैरे घेऊ. नंतर थोडी हळदी पावडरचा डब्बा धुतलेला होता, त्याच्यामध्ये हळदी पावडर ठेवून दिली आणि थोडं किचन आवरून घेतलं. नंतर आमचे थोडे फुलं वगैरे धुवून घेतलेले होते, ते पण मला साफ करून ठेवायचे होते. इकडे फुलदाणी माझी आवडती आहे, याच्यासाठी मी हिला खूप सुंदर ठेवते. ही बघू शकता किती मस्त आहे. असा होता मग आमचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हिला आमच्या घरी काही जागा नाही आहे, तर आम्ही आता ॲडजस्ट करणार आहे हिला कुठं पण ठेवायची. चला तर बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण, बाय, दंडवत प्रणाम.